मित्रांनो, असं कधी वाटलंय का की तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती कोण आहे, जो आणखी तुम्हाला भेटलेलाच नाही? विचार करा, तुम्ही रोज शेकडो लोकांना भेटता, त्यांना समजूनही घेण्याचा प्रयत्न करता, पण एक व्यक्ती असा आहे जो तुम्हाला नेहमी बोलतो, पण तुम्ही कधी त्याचं ऐकतच नाही. ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. प्रश्न विचारून बघा, तुम्हाला तुमची आवड माहिती आहे का? तुमची क्षमता माहिती आहे का? तुमची भीती माहिती आहे का? तुमचं सत्य माहिती आहे का? की अजूनही दुसऱ्याच्या आवाजामध्ये स्वतःचा आवाज दडपूनच बसलात? बहुतेक लोक स्वतःला ओळखतच नाहीत, कारण ते नेहमी स्वतःपासून पळतच असतात. लोक म्हणतात स्वतःला शोधा, पण खरी गोष्ट काही वेगळीच आहे. स्वतःला शोधायचं नसतं, स्वतःला घडवायचं असतं. तुम्ही कोण आहात हे ठरवण्याचा जगाचा अधिकार नाही. तुमची ओळख ही तुमच्या निवडींनी तयार होत असते, तुमच्या जखमांनी नाही, तुमच्या चुकांनी नाही, तुमच्या भूतकाळाने तर अजिबात नाही. शांत बसून जरा स्वतःला विचारा, जर मला आज कोणाचीच भीती नसती तर मी आज कोण बनलो असतो? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमच्या खऱ्या ओळखीचं बीज आहे. जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुमचे स्वप्न मोठे होते. तुम्ही मोठे झालात, पण तुमच्यासोबत फक्त आता तुमची भीती मोठी झाली. कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि तुम्ही कोण आहात हे फक्त तुम्हीच ठरवलात. इतरांचं नसेल, समाजाचं नसेल, भीतीचं नसेल, फक्त तुमचं, तुमच्यावरचं उत्तरदायित्व. हीच आहे स्वतःची ओळख. आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यापेक्षा तुमच्या आत असलेलं सत्य स्वीकारण्याचं धैर्य. लोक विचारतात जीवनात मोठं कसं व्हायचं? याचं साधं उत्तर आहे, तुम्ही जेव्हा स्वतःपासून लपणं बंद कराल तेव्हा लोक सुद्धा तुमच्यापासून लपणं बंद करतील. आज एक वचन घ्या की आजपासून मी स्वतःला समजून घेण्याची सुरुवात करेल, कारण तुमची ओळख तुमच्या आतमध्ये झोपलेली आहे आणि तिला उठवण्याची हीच वेळ आहे. तुम्ही स्वतःच तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी ओळख आहात. बस फक्त तुम्ही तिचा स्वीकार करा. याच्याकरता एक सुंदर उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एका गावामध्ये एक आरव नावाचा मुलगा होता. तो रोज स्वतःला आरशात बघायचा, पण त्याला स्वतःची काही ओळख दिसायची नाही. त्याला दिसायच्या फक्त इतरांच्या अपेक्षा, इतरांचं मत, इतरांनी टाकलेले लेबल्स. त्याच्या डोक्यात इतरांनी बोललेला एकच आवाज घुमायचा की तू हे करण्यासाठी पुरेसा नाहीस. एक दिवस तो रात्रभर छताकडे पाहत झोपला. त्याचं मन पूर्णपणे कोसळलेलं होतं. त्याला एकच प्रश्न त्रास देत होता, खरं तर मी नेमका कोण आहे? त्या रात्री त्यानं पहिल्यांदा स्वतःला एक कठोर पण सत्य प्रश्न विचारला, जर मी सगळ्यांना खुश करणं थांबवलं तर मी नेमका कोण होईल? आणि तिथूनच त्याची ओळख बदलायला सुरुवात झाली. त्यानं स्वतःला एक छोटीशी सवय लावली. दररोज 10 मिनिट शांत बसून स्वतःला रोज एक प्रश्न विचारायचा की आज मी स्वतःसाठी काय केलं? आणि हळूहळू त्याला लोकांच्या आवाजाऐवजी आता स्वतःचा आवाज ऐकायला येऊ लागला. भीतीऐवजी स्पष्टता मिळाली, गोंधळाऐवजी दिशा मिळाली. आणि एक दिवस त्याच्या लक्षात आलं की स्वतःची ओळख ही शोधायची नसती, स्वतःची ओळख ही तयार करायची असते. आता आरव फारसा काही मोठा झाला नाही, पण स्वतःचं आयुष्य तो स्वतःच्या मताने, आनंदाने जगू लागला. आता तुमची वेळ आहे. आज एकच गोष्ट करा, स्वतःसाठी 10 मिनिट वेळ काढा, शांत बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मला आज कोणाचीच भीती नसती तर मी आज कोण बनलो असतो? जर उत्तर मिळालं तर ते लिहून ठेवा, कारण तेच तुमची नवी ओळख घडवण्याचं बीज आहे. आजपासून फक्त जगायला नाही तर स्वतःला ओळखायला सुरुवात करा, कारण या संपूर्ण जगामध्ये तुमच्यासारखे फक्त तुम्ही एकटेच आहात. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला ओळखण्याची थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि स्वतःपासून हरवलेल्या अशा एका मित्राला शेअर करा. आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.